याच्या विरोधामध्ये मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आजचा जो मोर्चा, हजारोंचा मोर्चा या एवढ्या तळपत्या उन्हामध्ये होतोय, आज महासाहेब आमच्या सांगलीमधील सगळे पक्ष, सगळ्या संघटना, सगळे समाज आपापसातले हेवे दावे विसरून एकमेकाचे आमच्या कोर्ट केस सुद्धा चालू आहेत अशाही संघटना आहेत, मात्र सगळं विसरून या ठिकाणी सर्व सांगलीकर एकत्र आले. याचा एकमेव आम्हाला सगळ्यांना जोडणारा दुवा आहे तो म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. आपल्या पूर्वजांचा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण देश गुलामगिरीतून मुक्त केलाय आणि हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. राणेश्वरावर शपथ घेतल्यापासून अखंड घोडदौड करून हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याचबरोबर त्यांची प्रेरणा घेऊन पुढे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत, सातारचे शाहू महाराज आहेत आणि अनेक सरदार, मावळे, महाजी शिंदे, मल्हारराव होळकर, बाजीराव पेशवे, अनेक सरदार, अहिल्यादेवी होळकर या सगळ्या सरदारांनी अटक ते कटक आणि पेशावर ते तंजावर हाच्या रक्ताने हा नकाशा आखलेला आहे. मराठ्यांच्या तलवारी, मराठ्यांचे घोडे देशाच्या ज्या भूमीमध्ये फिरलेत तोच भाग आज आपला देश हिंदुस्थान म्हणून शिल्लक आहे. आज आवर्जून सगळे एकत्र, मी जास्त इतिहास आता सांगत नाही.